मुद्द्यावरून राजीनामा दिला असल्याचं अजित पवार हे जरी सांगितले असले तरी देखील आता धनंजय मुंडे यांनी मात्र आपल्या ट्विटमध्ये वैद्यकीय कारण समोर आणलेलं आहे। त्यामुळे हा राजीनामा नेमका वैद्यकीय कारणातून देण्यात आलेला आहे, नैतिकतेच्या आधारावर देण्यात आलेला आहे की जनतेच्या दबावामुळे देण्यात आलेला आहे, हे असे प्रश्न एकंदरीतच उपस्थित झालेले आहे। मात्र यामुळे दोन्ही गटामध्येच आपल्याला वाद जो आहे तो सध्या बघायला मिळतोय आणि एकवाक्यता नसल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहतोय राजीनाम्यावरून दादा गटामध्ये वाद असल्याचं बघायला मिळतं। सकाळी आपण यावेळेस अजित पवार यांना या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास विचारलेलं असताना त्यांनी बोलणं टाळलेलं होतं। मात्र त्यानंतर दादांची पहिली प्रतिक्रिया समोर आली ती म्हणजे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला। तर दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे यांचं पहिलं ट्विट, पहिली प्रतिक्रिया या प्रकरणात समोर आली, ज्यामध्ये त्यांनी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं। मात्र आता राजीनामा नेमका कशामुळे दिला आणि जर नैतिकतेच्या आधारावर दिलेला आहे तर गेले 2.5 महिने नैतिकता कुठे होती हा सवाल आहे। मंत्र्याची विकेट पडलेली आहे, राजीनामा झालेला आहे, दादा पण एकंदरीतच आपण पाहतोय की आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजेच धनंजय मुंडेंचा अखेर राजीनामा स्वीकारला गेलाय, त्यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलेलं आहे। मात्र आपण केवळ वैद्यकीय कारणास्तव हा राजीनामा देत असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आणि त्याआधी जेव्हा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना या संदर्भात विचारलं गेलं होतं तेव्हा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं होतं की नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय।